तर मी शिवानी खोत. मी मूळची मुंबईची आहे आणि माझं बेसिक ग्रॅज्युएशन सायकॉलॉजीमध्ये झालं आहे. 2019मध्ये मी कंप्लीट केलं. आता आपण ऑडियन्सला इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह आपण सांगणार आहोत की आता त्यांची रिटर्न टेस्ट झालेली आहे रिसेंटली. राईट. सो ऑडियन्सला इंटरव्ह्यू स्पेसिफिक आपण थोडंसं त्यांना गायडन्स करण्याचा प्रयत्न करूया थ्रू दिस पॉडकास्ट. तुम्ही UPSC करत होतात म्हणून तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळाला. राईट. बट जे स्टुडंट आहेत जे UPSC वगैरे प्रिपेअर नाही करत आहेत, सो बरोबर. त्यांना तुम्ही कसं गाईड करू शकता? कारण का मला असं आठवतं की मला महाराष्ट्राच्या कोस्टलाईन बद्दल विचारलेलं. तुमचा जनरली इंटरव्ह्यू किती तास किती मिनिटं चालला? पॅनलमध्ये कोण कोण असतात, किती लोक असतात? आता माझ्या पॅनलमध्ये आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी तुम्हाला स्टार्टिंगला कम्फर्टेबल केलं? तुम्ही एकदम. घाबरलेला होता स्टार्टिंगला? हो, म्हणजे मी आय माय सेल्फ एम अ व्हेरी अँक्शियस पर्सनॅलिटी. असे बरेचसे क्वेश्चन्स असतात विच वी जनरली डोंट हॅव द आन्सर्स फॉर. करेक्ट. वर्क एक्सपिरियन्स बद्दल बरेच क्वेश्चन झालेले. सो ड्युरिंग दी इंटरव्ह्यू तुम्हाला असं कोणत्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम्स असेल त्याच्याबद्दल काय नॉलेज चेक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला? दे वॉन्ट टू नो की हाऊ बेसिकली सेल्फ अवेअर यू आर, अच्छा. कॉन्फिडन्स किती आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये ती एक आस आहे का की तुम्ही सोसायटीसाठी ऍक्च्युली काम करायचंय तुम्हाला. बिकॉज केस स्टडी पण होतात, तर तुमच्याबद्दल काय केस स्टडीज वगैरे घेतली होती का इंटरव्ह्यू रूम मध्ये? आता आमच्याबरोबर काही सीएम फेलो म्हणजे माझ्या बॅचचे काही सीएम फेलो होते, त्यांचं तर हार्डली 7 to 8 मिनिट्सचा सुद्धा होता आणि त्याच्यात पण ते सिलेक्ट झाले. ज्यावेळी पण आपण प्रिपरेशन करतो त्यावेळी एक प्लॅन बी रेडी असतो. Always. असं इट शुड बी देअर आणि आय बिलीव्ह बिकॉज ओव्हरऑल तुम्ही 60 to 70 to 80% जरी आन्सर दिले तर तुमचं सिलेक्शन गॅरंटीड आहे. बट ते सिलेक्शन गॅरंटीड तेव्हाच होईल जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स असेल आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही रेफरन्स देत असाल, तुम्ही कुठे गावासाठी किंवा कुठच्या समाजासाठी काम केलेलं आहे, तर त्याच्यानुसार ते ॲडेड ॲडव्हान्टेज बनण्याचा प्रयत्न करेल. सो थँक्यू सो मच शिवानी खोत फॉर जॉईनिंग अस टुडे फॉर दिस पॉडकास्ट शो ॲज अ चीफ मिनिस्टर फेलोशिप इंटरव्ह्यू पार्ट. येस. सो तुमच्याबद्दल थोडं ऑडियन्सला सांगा सो दॅट दे कॅन कनेक्ट. लाईक यू आर एक्स CM फेलो, so your childhood, how did you came toward this CM fellowship? What chased you to this fellowship? Yes. अच्छा. तर मी शिवानी खोत. मी मूळची मुंबईची आहे आणि माझं बेसिक ग्रॅज्युएशन सायकॉलॉजीमध्ये झालं आहे. 2019मध्ये मी कंप्लीट केलं आणि नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून मी LLB जनरल परस्यू केलं टिल 2022. अँड देन आय वॉज ॲक्च्युली मला अशी चाहूल होती की काहीतरी आपण सोशल वेलबिंग सोशल वेलफेअरसाठी करावं Okay. आणि दॅट्स वाय आय स्टार्टेड UPSCचं प्रिपरेशन अराउंड ज्यावेळी माझं लॉ चालू होतं त्यावेळी. Okay. अँड नंतर मग वाईल डुईंग दॅट आमच्या GLCच्या प्लेसमेंट सेलच्या नोटीस बोर्डवरती ही CM फेलोशिपची नोटिफिकेशन आली. तेव्हा तुम्हाला समजलं Yes. CM फेलोशिप असतं असं एक प्रकार आहे म्हणून. आणि ओके. आय सॉ दॅट ॲज अन आउटलेट वेअर आय कॅन ॲक्च्युली गेट टू एक्सप्रेस माझं हे सोशल वेलफेअरचं एक लिनिंग होतं ते. ओके. अँड देन मग त्याला अप्लाय केलं, त्याचं सिलेक्शन झालं माझं 2023मध्ये. अँड देन आय गॉट पोस्टेड इन अमरावती डिस्ट्रिक्ट कलेक्टरेट. ओके. नाईस आता आपण ऑडियन्सला इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह आपण सांगणार आहोत की आता त्यांची रिटर्न टेस्ट झालेली आहे रिसेंटली. राईट. सो ऑडियन्सला इंटरव्ह्यू स्पेसिफिक आपण थोडंसं त्यांना गायडन्स करण्याचा प्रयत्न करूया थ्रू दिस पॉडकास्ट. शुअर. येस. तर तुमचा जो तुम्ही रिटर्न टेस्ट क्लिअर झाल्याच्या नंतरचा जो स्पॅन होता तेव्हा तुम्ही कसं प्रिपरेशन केलं आणि तुम्हाला कॉन्फिडन्स होता का आधीच की माझं रिटर्न टेस्ट क्लिअर होईल? ओके. सो मी बेसिकली थोडा रिसर्च केलेला CM फेलोशिपबद्दल, म्हणजे काय काय CM फेलोचे इंटरव्ह्यूज अवेलेबल होते ऑनलाईन ओके. आणि त्यांनी असं एक बेसिक माहिती दिलेली की इंटरव्ह्यूजमध्ये नक्की काय विचारलं जातं आणि अच्छा. इन जनरल लाईक बेसिक फ्रेमवर्क ऑफ क्वेश्चन्स. आणि एक्झॅक्ट आयडिया नव्हती बट एक आयडिया येऊन गेलेली. ओके. आणि त्याचप्रमाणे मग मी थोडे न्यूजपेपर्स वाचायला स्टार्ट केलं. त्यावेळी ऑलरेडी UPSCचं प्रिपरेशन चालू असल्यामुळे हिंदू तर वाचायची नाही, पण मग टू गेट अ टच ऑफ व्हॉट इज गोइंग ऑन इन महाराष्ट्र ओके. थोडं महाराष्ट्र स्पेसिफिक वाचायला स्टार्ट केलं. आणि मग नंतर स्वतःबद्दलच माझे जे प्रोजेक्ट्स होते किंवा माझं वर्क एक्सपिरियन्स होतं, आय डेव्हलप्ड अ बेटर अंडरस्टँडिंग अबाउट फॅसेट्स, म्हणजे जे ॲस्पेक्ट्स आहेत माझ्या सगळ्या प्रोफाईलचे अबाउट दॅट. अँड देन आफ्टर स्टार्टिंग ऑल दॅट आय फील आय वॉज क्वाईट कॉन्फिडंट की आय कॅन गिव्ह द इंटरव्ह्यू म्हणून. बट इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि तुम्ही UPSC करत होतात म्हणून तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळाला. राईट. बट जे स्टुडंट आहेत जे UPSC वगैरे प्रिपेअर नाही करत आहेत, सो बरोबर. त्यांना तुम्ही कसं गाईड करू शकता की आता जसं की रिटर्न टेस्ट झाली आणि इंटरव्ह्यू ह्याच्यामध्ये जो स्पॅन असतो जसं 20 दिवस 30 दिवस जे पण आहे तर त्याच्या टायमाला त्यांनी कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस केला पाहिजे? अच्छा. हां. तर मग इंटरव्ह्यू बेसिकली दे वॉन्ट टू नो मोर अबाउट तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, अच्छा. तुमचं जे लिनिंग आहे इज इट टुवर्ड सोशल डेव्हलपमेंट आणि नक्की तुम्ही ह्या कामासाठी बनले आहात की नाही. सो ओके. मोर दॅन टेस्टिंग युअर नॉलेज इट इज अबाउट टेस्टिंग अ पर्सनॅलिटी. सो देन मग तुमचं जे तुम्ही प्रोफाईल सबमिट केलं, ऍप्लिकेशन सबमिट केलं, त्याच्यामध्ये जे पण तुमचं वर्क एक्सपिरियन्स आहे, तुमचं जे अकॅडमिक्स आहे, त्या सगळ्याबद्दल थोडी नीट माहिती गोळा करा आणि थोडंसं इन डेप्थ वाचायला सुरू करा. ॲज इन दे विल ट्राय टू ग्रिल यू थोडं की तुमचं जे तुम्हाला माहिती आहे की नाही बेसिकली तुमच्या बरोबर. स्वतःच्या बद्दल. यू शुड बी व्हेरी सेल्फ अवेअर. करेक्ट. सो देन फॉर दॅट यू नीड टू नो मोर अबाउट युअर सेल्फ.
आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे आता करंट अफेअर्स जे आहेत, जसं की महाराष्ट्राबद्दल काही गव्हर्नमेंट स्कीम्स झाल्या किंवा सध्याच्या घडामोडी ज्या आहेत हां हां त्याच्याबद्दल जर तुम्ही वाचलं तर दॅट इज ॲडेड बेनिफिशियल, येस, अन ॲडेड ॲडव्हान्टेज, सो यू कॅन डू दॅट. आणि महाराष्ट्राबद्दल थोडे बेसिक फॅक्ट्स माहिती असले तरी चांगले, कारण का मला असं आठवतं की मला महाराष्ट्राच्या कोस्टलाईन बद्दल विचारलेलं. ओके. नाव दॅट वॉज व्हेरी लाईक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन फॉर मी, बिकॉज आय न्यू द जनरल ॲस्पेक्ट्स ऑफ महाराष्ट्र, बट देन कोस्टलाईन ॲज सच महाराष्ट्र स्पेसिफिक माहीत नव्हती, इंडियाची माहीत होती. तुमचा जनरली इंटरव्ह्यू किती तास किती मिनिटं चालला? इट वेंट ऑन फॉर अबाउट एक 20-25 मिनिट्स ऑर सो. 20-25 मिनिट्स. येस, आणि माझा थर्डच नंबर होता, सो दे मेक यू सिट असं सिरियली, तुमचं एक सिरियल नंबर वाईज एक PDF तसं देतात बरोबर. तुम्हाला, हां हां. त्याप्रमाणे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला बसायला लावतात लाईनमध्ये. अँड माझा थर्ड नंबर असल्यामुळे माझा इंटरव्ह्यू लवकर होऊन गेलेला, विदिन एन आवर ऑर सो. अँड बट असे माझ्याबरोबरचे काही CM फेलोज आहेत, त्यांना संध्याकाळचे 7 वाजलेले अरे बापरे. फॉर दर इंटरव्ह्यू टू लाईक हॅपन. म्हणजे सकाळपासून ते बसूनच होते. सकाळपासून बसलेले होते ते. अच्छा, जनरली पॅनलमध्ये कोण कोण असतात, किती लोक असतात? आता माझ्या पॅनलमध्ये आणि माझ्या माहितीनुसार अराउंड एक 7 to 8 लोक असतात. त्याच्यात 2 IIT बॉम्बेचे प्रोफेसर्स होते. Okay. त्यानंतर देर वॉज जे DES आहे, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, त्याचे डिरेक्टर आणि अजून एक ऑफिसर होते. त्यानंतर CM ऑफिसचे 2 पर्सनल असतात त्याच्यामध्ये, इन्क्लुडिंग OSD प्रिया खान मॅम होत्या. हो. आणि असे 7-8 लोक असतात. अँड दे आर व्हेरी वेल लाईक एक्सपिरियन्स्ड ऑल्सो अँड व्हेरी नॉलेजेबल पीपल ऑल्सो. मग प्रत्येक पॅनल क्वेश्चन विचारतो का असं काय असतं की जनरली जो अध्यक्ष असतो किंवा प्रेसिडेंट Right, पॅनलचा तेच जास्त विचारतात असं काही? नाही, प्रत्येक जण विचारतो. इट गोज लाईक मोस्टली माझ्या वेळी असं झालेलं की दे हॅड स्टार्टेड फ्रॉम लेफ्ट टू राईट. अच्छा. सो देन मग त्यांनी तिथून स्टार्ट केलं. द फर्स्ट 2 पीपल आस्क्ड मी, म्हणजे ते हे होते डिरेक्टर आणि ऑफिसर होते DESचे. हां हां. त्यांनी पहिलं विचारलं, मग इट वेंट ऑन टू प्रिया खान मॅम होतं, त्यांनी विचारलं, आणि पुढचे जे पण आहेत त्यांनी सिरियली त्यांनी तुम्हाला स्टार्टिंगला कम्फर्टेबल केलं? एकदम तुम्ही एकदम. घाबरलेला होता स्टार्टिंगला? हो, म्हणजे मी आय मायसेल्फ एम अ व्हेरी अँक्शियस पर्सनॅलिटी. तर मग थोडी होती मी अँक्शियस, Nervous, बट हां. देन नर्वस होती. बट देन मग तिकडे गेल्यावर असं झालं की त्यांनी एकदम ते असं हॉस्पिटेबल एन्व्हायरमेंट होतं, असं ओव्हरवेल्मिंग काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. दे अच्छा. मेक यू व्हेरी कम्फर्टेबल. दे डोंट स्केअर यू. अच्छा, जर एखादा क्वेश्चन तुम्हाला आला नाही, सपोज इन केस येस, की येस, मोस्टली नाही येत काय, Right. 100% तर येतच नाहीत, राईट. तर तुम्ही त्याला कसं टॅकल करता? सरळ स्ट्रेट बोलता की आय एम सॉरी, आय डोंट नो, और कसं म्हणजे? नाही, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो, बिकॉज हम्म. असे बरेचसे क्वेश्चन्स असतात विच वी जनरली डोंट हॅव द आन्सर्स फॉर. करेक्ट. सो देन मग त्यावेळी इन्स्टेड ऑफ फेकिंग इट और इन्स्टेड ऑफ असं काहीतरी लाईक खोटं बोलण्याच्या ऐवजी जस्ट टेल देम व्हेरी पोलाइटली की लाईक आय डोंट नो द आन्सर और आय रीड मोर अबाउट इट, असं. बिकॉज दे नो हाऊ टू जज युअर कॅरेक्टर, आणि Correct. त्यावेळी समजून जातं की यू आर फेकिंग इट. म्हणून जस्ट पोलाइटली डिक्लाइन की मॅम आय डोंट नो, आय रीड मोर अबाउट इट म्हणून. जनरली किती लोकांना ते बोलवतात आणि किती लोकांचं सिलेक्शन होतं? काय रेशो असतो जनरली, तुम्हाला माहिती आहे का? ऍक्च्युली आमच्या वेळी आता ऍप्लिकेशन्सवर अराउंड एक 6 का 7,000 ऍप्लिकेशन होते. त्याच्यामधून अराउंड एक, आय गेस, मला आता एक्झॅक्ट नंबर आठवत नाही, बट बरोबर. 200 to 300 लोकांना त्यांनी SA साठी सिलेक्ट केलेलं. मग SA चे जे लोक होते त्यांनाच त्यांनी इंटरव्ह्यू साठी पण बोलवलेलं. अच्छा. सो फ्रॉम देम अराउंड 60 पीपल आर सिलेक्टेड फायनली. फायनल याच्यात. तर तुम्हाला जो 1 वर्षाचा जो वर्क एक्सपिरियन्स मॅन्डेटरी ठेवलेला आहे ॲज अ एलिजिबिलिटी क्रायटेरिया Right. CM फेलोशिप, तर त्याच्याबद्दल ते विचारतात का? हो, तर मग माझं ॲक्च्युली वर्क एक्सपिरियन्सबद्दल बरेच क्वेश्चन झालेले, अँड दॅट वॉज ऑल्सो लाईक द हायलाईट ऑफ माय प्रोफाईल, बिकॉज माझं जे वर्क एक्सपिरियन्स होतं इट वॉज रिलेटिंग टू अ प्रोजेक्ट विच वॉज फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे Okay. एन्व्हायरमेंटल पोल्युशन स्टॉप करण्यासाठी एक प्रोजेक्ट होता, ज्याच्यासाठी मी पेटंट पण मला ग्रँट झालेलं आणि त्यासाठी एक नॅशनल अवॉर्ड पण मिळालेला. अच्छा. सो दे वर क्वाईट इम्प्रेस्ड विथ दॅट. पण मग त्यांना अजून माहिती पण करायचं होतं, सो दे वॉन्टेड टू नो मोर अबाउट द पेटंटची प्रोसेस काय असते. म्हणजे तुम्हाला तर पेटंट मिळालंय, पण तुम्हाला माहिती आहे का त्याची प्रोसेस काय राईट, आहे. एक्झॅक्टली. त्यानंतर तुमचं जे सोल्युशन आहे, हाऊ फिजिबल इट इज, कॅन द Right. गव्हर्नमेंट ऍक्च्युअली इम्प्लिमेंट इट, हां हां हां. आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत. आणि त्यांनी ऍक्च्युली म्हणजे त्याच्यात इनडेप्थ जाऊन मला क्रॉस क्वेश्चनिंग पण केलेलं. सो देवर लाईक की आता ते ट्रॅफिक सिग्नल बद्दल होतं, म्हणून त्यांनी मला बोललं की ट्रॅफिक सिग्नल व्हायलेशन ऑलरेडी भरपूर होत आहेत. बरोबर. सो यू ऑल आर इम्प्लिमेंटिंग अ न्यू सोल्युशन. राईट. व्हाय डू यू थिंक दॅट पीपल विल ऍक्च्युअली फॉलो इट. बरोबर. म्हणजे असं क्रॉस क्वेश्चनिंग खूप झालं त्याच्यावरती सुद्धा. बट देन लाईक इफ यू आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट वॉट एव्हर यू वर्कड ऑन, आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचं वर्कचं नेचर काय आहे, अँड लाईक द डिटेल्स, लाईक बेसिक डिटेल्स अबाउट इट ऑल्सो, इट इज व्हेरी हेल्पफुल, बिकॉज दे विल डेफिनेटली आस्क क्वेश्चन्स अबाउट दॅट. जो पण वर्क एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही केलाय का नाही, तो ऍक्च्युअली ते चेक करण्याचा प्रयत्न करतात. येस, काही लोक काय फेक सर्टिफिकेट पण लावतात. हो, So, हो, हो. ते चेक बरेच. करण्यासाठी हे वर्क एक्सपिरियन्सचं क्वेश्चन्स ते डीपली Right. विचारतात अंडरस्टँडिंगसाठी. राईट. सो ड्युरिंग दी इंटरव्ह्यू तुम्हाला असं कोणत्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम्स असेल त्याच्याबद्दल काय नॉलेज चेक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला? हो, त्यांनी ॲक्च्युली मला अमृत आहारबद्दल विचारलेलं की अमृत आहार ही स्कीम काय आहे नक्की, हाऊ इज इट इम्प्लिमेंटेड, हां. त्याचा सक्सेस रेशो किती आहे, Right. आणि लाईक व्हेरी बेसिक डिटेल्स.
अँड इट ऑल्सो सो हॅपन की माझ्या CM फेलोशिपच्या टेन्युअरमध्ये आय गॉट अ चान्स टू वर्क ऑन अमृत आहार. वाव. म्हणजे CEO अभिशांत पांडा सर होते त्यावेळी, त्यांच्यावर मी एक सेंट्रलाइज्ड किचन फॉर अमृत आहार असं हा, एक हा. आम्ही थोडंसं केलेलं प्रोजेक्टवर. तर मग तसं पण एक क्वेश्चन होता अमृत आहार बद्दल. तुम्हाला माहिती होतं इंटरव्ह्यू मध्ये? हो, अमृत आहार बद्दल मी वाचलेलं. लाईक दॅट इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट स्कीम जी महाराष्ट्रात राबवली जाते. सो माय रेड अबाउट इट. असे काय काय म्हणजे यू कॅन टेक सर्टन थीम्स, म्हणजे आता एज्युकेशन झालं, न्यूट्रिशन झालं. दीज आर थीम्स ऑन विच पीपल जनरली आस्क ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यू मध्ये. आणि त्या एज्युकेशनच्या खाली जे जे आता इम्पॉर्टंट स्कीम्स आहेत, बेटी बचाव, बेटी हा, पढाओ, हा. ते आहे. तसे तुम्ही यू कॅन रीड अबाउट दॅट अँड बेसिक नॉलेज जरी असलं तरी इट्स फाईन. सो तुम्हाला जे CM फेलोशिप इंटरव्ह्यू मध्ये जे इंटरव्ह्यूवर जे इंटरव्ह्यू घेतात ते काय क्वालिटी चेक करण्याचा प्रयत्न करतात कॅन्डिडेटमध्ये? ते ऍक्च्युली दे वॉन्ट टू नो की हाऊ बेसिकली सेल्फ अवेअर यू आर, अच्छा. कॉन्फिडन्स किती आहे तुमच्यामध्ये, आणि तुमच्यामध्ये ती एक आस आहे का की तुम्ही सोसायटीसाठी ऍक्च्युली काम करायचंय तुम्हाला. बिकॉज मेनी पीपल असं आता असं झालंय की दे आर प्रोव्हाइडिंग अ गुड स्टायपेंड, एक्सपोजर पण भरपूर आहे. तर मग देर आर मेनी पीपल हू जस्ट अप्लाय फॉर इट अँड कम. पण मग ऍक्च्युली तुम्हाला काम करायचं आहे का ग्रासरूट्स वरती, बरोबर. ते पण त्यांना चेक करायला लागतं. सो दे वॉन्ट टू नो दॅट डू यू हॅव दॅट सोशल वेलफेअरसाठीचं एक कल आहे का तुमच्या तो चेक करण्याचा ते प्रयत्न करत असतात. येस. आणि बाकीचं नॉलेज ॲज सच तर टेस्ट करतातच, बट मोर दॅन दॅट युअर पर्सनॅलिटी इज इम्पॉर्टंट. म्हणजे तो विद्यार्थी किंवा ऍस्पायरंट असेल तो पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन तिथे 1 वर्ष राहू शकतो का, हां, हे पण एक्झॅक्टली. चेक करतात. कारण की जे सिटी मध्ये असतात ते लोक असे गडचिरोली वगैरे इकडे तिकडे जाण्यासाठी वर खाली करतात नाही, ते जनरली. बरोबर. ते So आहे. तो एक अस्पेक्ट त्यांना चेक करायचा असतो की त्या एन्व्हायरमेंटला तो सुटेबल आहे का. हो, आणि माझ्याबद्दल पण असं ऍक्च्युली झालेलं की आम्हाला त्यावेळी 2 पोस्टिंग होते, एक मंत्रालय होतं आणि डिस्ट्रिक्ट होतं. तर मग मला त्यांनी सगळ्यांना ऍक्च्युली विचारलेलं की तुमचा प्रेफरन्स काय, तर मी मंत्रालय दिलेलं. बिकॉज आय एम फ्रॉम मुंबई, तर मग थोडंसं ते असं होऊन जातं जवळपास, की हां. घराजवळ राहावं आपण ते. पण मग त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला स्पेसिफिकली विचारलेलं की तुम्हाला जर डिस्ट्रिक्टची पोस्टिंग मिळाली, हां. आर यू रेडी फॉर इट, आणि म्हणजे तुम्हाला जर तिकडे दिलं तर तुम्ही जाणार का, बेसिकली. फ्लेक्सिबल आहात का तुम्ही, ते चेक करतात. आणि दे चेक युअर लाईक तुमचं पर्सनॅलिटीमध्ये पण लाईक वाईल दे इंटरव्ह्यू दे लाईक प्रॉब्ली चेक यू ऑल्सो की तुम्ही डिस्ट्रिक्टसाठी सुटेबल आहात. जनरली कोणकोणत्या मिस्टेक्स आहेत ते कॅन्डिडेटने अवॉइड केल्या पाहिजे ड्युरिंग इंटरव्ह्यू? मिस्टेक्स ॲज सच आय वुड से दॅट बेसिकली तुम्ही फेक करू नका, बिकॉज हां, दे हां. आर व्हेरी एक्सपिरियन्स पीपल. ते लाईक लगेच तुम्हाला कॅच करतील. आणि डोंट बी टू ओव्हर कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ. बी कॉन्फिडंट, बट देन ते ओव्हर कॉन्फिडन्स पण कधी कधी इज नॉट गुड फॉर युअर इंटरव्ह्यू. सो देन आय वुड से दॅट दीज हे 2 गोष्टी तरी अवॉइड करा. जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेत आणि जे कॅन्डिडेट सिलेक्ट नाही झालेत त्यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो जनरली? अच्छा, तर मी पण हे बघितलेलं की लाईक देर वर व्हेरी इक्वली कॉम्पिटेटिव्ह पीपल आणि इक्वली एलिजिबल पीपल हु आर देअर त्या इंटरव्ह्यूच्या फुल, जे आम्ही बसलेलो सगळेजण तिकडे. पण मग आय फील व्हॉट स्टँड्स आउट द मोस्ट इज दॅट अगेन तुमचं कॉन्फिडन्स किती आहे आणि हाऊ मच रेडी आर यू ॲक्च्युली लाईक टू वर्क ॲट द Right. ग्रासरूट्स लेवल. लाईक तुम्ही तेवढा अकॉमोडेटिव्ह आणि एमिएबल आहात का टू लाईक वर्क ॲट द ग्रासरूट लेवल. तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल पण इंटरव्ह्यूवर विचारण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? राईट. तर मग ना माझं स्टार्टिंगच अशी झाली इंटरव्ह्यूची की आता माझं सायकोलॉजीचं बॅकग्राऊंड आहे. हो. तर त्यांनी मला विचारलं की आम्हाला स्किझोफ्रेनियाबद्दल तुम्ही सांगा, स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल, सिम्प्टमॉलॉजी काय आहे त्याची, ट्रीटमेंट काय आहे, इज इट क्युरेबल ऑर नॉट, हो. ते मला इन डेप्थ विचारलं. अँड देन बेस्ड ऑन दॅट ओनली द नेक्स्ट पॅनल मेंबर्स, म्हणजे जे सिरियली नेक्स्ट होते, त्यांनी मला विचारलं की सिन्स यू ऑल्सो स्टडीड लॉ, तर मग जे आपल्याकडे मेंटल हेल्थच्या बद्दल लीगल लँडस्केप आहे, कॅन यू एक्सप्लेन दॅट टू अस. सो मग ते पण एक विचारलेलं मला. सो दॅट इज अबाउट द एज्युकेशनल बॅकग्राऊंड. त्यांनी असं विचारलेलं. म्हणजे इन शॉर्ट की तुमचं जर बीटेक किंवा बीई किंवा वॉट एव्हर BSc वगैरे झालं असेल, जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दल पण क्वेश्चन जनरली येऊ शकतात. विचारतात ते, आणि ते चेक करतात की खरंच तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे का त्या सब्जेक्टची, येस. हे थोडं चेक करण्याचा प्रयत्न ते करत असतात. जनरली इंटरव्ह्यू रूममध्ये केस स्टडी पण होतात, तर तुमच्याबद्दल काय केस स्टडीज वगैरे घेतली होती का इंटरव्ह्यू रूममध्ये? सो केस स्टडी ॲज सच त्यांनी मला विचारलं की जी प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस असते, राईट फ्रॉम प्रोजेक्ट कन्सेप्च्युलायझेशन टू त्याचं ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन, Right. ती तुम्हाला माहीत आहे का, आणि कॅन यू गिव्ह अस एन एक्झाम्पल अँड टेल अस अबाउट दॅट. तर मग त्याच्यामध्ये एखादी स्कीम अशी, आता मला आठवत नाही मी कुठली स्कीम घेतलेली, पण ते स्कीम घेऊन हाऊ इज इट कन्सीव्ह टू लाईक टिल इट्स इम्प्लिमेंटेशन, जे एंड टू एंड. एंड टू एंड, म्हणजे बिलो द डिस्ट्रिक्ट कलेक्टर लेवल ऑल्सो, जे एजन्सीज आहेत इम्प्लिमेंट करणारे, त्याच्याबद्दल मग मी सांगितलं बिकॉज आय रेड अबाउट इट. सो ते माहीत होतं मला. सो ते पण एक क्वेश्चन विचारलेलं. हां, आता एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. जसं की आता हे CM फेलोशिप झाले आहेत, सपोज यांना परत अप्लाय करायचं CM फेलोशिपला, त्यांनी रिटर्न टेस्ट क्लिअर केली, EC क्लिअर करा आणि इंटरव्ह्यू रूममध्ये परत गेल्या, तर तुम्ही काय डिफरंटली करू शकाल इंटरव्ह्यूमध्ये?
आता आय फील म्हणजे लाईक तसं बऱ्यापैकी वाचलेलं मी, पण मग मला असा एक क्वेश्चन आलेला की माझा जो प्रोजेक्ट होता त्यांनी IIT बॉम्बे टेक फेस्टमध्ये इट हॅड वन इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी चॅलेंज, तर मग त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी हा प्रॉमिनंट वर्ड होता. करेक्ट. आणि जे IIT बॉम्बेचे प्रोफेसर आहेत त्यांनी मला विचारलेलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय असतात. नाव आय न्यू व्हॉट वर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्याचे नंबर्स पण माहित होते. एक स्पेसिफिक एअर पोल्युशन बद्दलचा त्यांनी मला नंबर विचारला, पण ही ऑल्सो आस्क्ड मी अबाउट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. So then that was quite an obvious question जेव्हा it comes to sustainable development. So थोडं त्यावेळी I wasn't well read about that topic. ओके. So then मग I would suggest like जे पण कॅन्डिडेट्स आहेत ते तुम्ही जे पण लिहिलंय प्रोफाईलमध्ये त्याचं थोडंसं इन डेप्थ जाऊन एक स्टडी करा. लाईक त्याचं बॅकग्राऊंड काढा, त्याचं वॉट एव्हर हिस्ट्री इज देअर, वॉट द करंट सिच्युएशन रिलेटिंग टू वॉट एव्हर यू हॅव रिटन इन युअर प्रोफाईल इज देअर. राईट. त्याचा जरा इन डेप्थ अभ्यास केल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स अजून जास्त येईल. बिकॉज दे डू थोडंसं ग्रिल तर करतात ते टू अंडरस्टँड युअर नॉलेज ऑल्सो. So then मग ते प्रयत्न करतात. जसं तुम्ही रिस्पॉन्स कराल तसं ते अजून डीप पण जाण्याचा प्रयत्न ते करतात. येस. बरोबर. आता इंटरव्ह्यू रूम मध्ये मला एक क्वेश्चन आहे की मोस्टली स्टुडंटला वाटतं की जसं आपण नॉर्मल इंटरव्ह्यू जातो रेझ्युमे घेऊन जातो, हो. तर तसं तुम्हाला पण रेझ्युमे वगैरे घेऊन जावं लागतो का, की तुमचा बायोडेटा वगैरे बनवून वगैरे व्यवस्थित असं काय त्यांना द्यायला, का त्यांना त्यांच्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी असतात? तर ऍक्च्युली हा इंटरव्ह्यू स्टार्ट व्हायच्या आधी आहे ना, ते कलेक्टेड डॉक्युमेंट्स म्हणजे त्याच्यामध्ये सगळं येतं. तुमचं वर्क एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट येतं, तुमचं जे बेसिक बर्थ डेट पासून म्हणजे बर्थ सर्टिफिकेट पासून ते एंड पर्यंत जे पण डॉक्युमेंट्स त्यांनी मागवलेले असतात ते असतं त्याच्यामध्ये. सो दे नो एव्हरीथिंग अबाउट यू. त्या डॉक्युमेंट थ्रूच त्यांना समजतं, मग त्याच्यावरतीच बेस्ड ते क्वेश्चन विचारतात. अच्छा, असं जनरली की इंटरव्ह्यू असं रेझ्युमे घेऊन जायची गरज नाही. गरज नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही फिजिकली डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरिफिकेशनच्या नंतरच होतं ते? हो, नंतर. अच्छा, जनरली मग तुम्ही म्हणजे ॲज सच लाईक असं कुठलंच डॉक्युमेंट पण घेऊन जायला अलाउड नाही आहात. सो देन मग ते काय गरज नाही रेझ्युमे ते न्यायची. जनरली 20 ते 25 मिनिटाचाच इंटरव्ह्यू होतो, त्याच्यामध्येच ते चेक करण्याचा प्रयत्न करतं की सुटेबल आहे का नाहीये. आता आमच्याबरोबर काही सीएम फेलोज म्हणजे माझ्या बॅचचे काही सीएम फेलो होते, त्यांचे तर हार्डली 7 to 8 मिनिट्सचा सुद्धा होता आणि त्याच्यात पण ते सिलेक्ट झालेले. येस, बिकॉज दे वर दॅट कॉन्फिडंट आणि ते दिसून येतं. 7 ते 8 मिनिटातच कळून गेलं की तुम्ही तेवढं आहात एलिजिबल. सो देन मग ते होऊन जातं त्याच्यात सुद्धा. नॉट नेसेसरी 20 to 25 मिनिट्स बट. अच्छा. येस. तुमचे एक्सपेक्टेशन्स काय होतं की इंटरव्ह्यू, बिफोर इंटरव्ह्यू, आफ्टर इंटरव्ह्यू तुम्हाला असं फील झालं का सेन्स की हा बाबा माझं सिलेक्शन होईल? काय फिलिंग होती ती? ऍक्च्युली त्या इंटरव्ह्यू रूम मध्ये आहे ना, ते थोडंसं इट इज अ बिट ओव्हरवेल्मिंग. जरी ते त्यांनी खूप कम्फर्टेबल करतात ते, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. बट मग तुम्ही असं सिन्स देर इज अ थोडं प्रेशर एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं असं थोडं ओव्हरवेल्मिंग असतं. मग बाहेर आल्यावर असं वाटतं की आपण बरोबर उत्तर दिलं की नाही, डिड वी ऍक्च्युली लाईक परफॉर्म टू द बेस्ट ऑफ आवर एबिलिटीज. पण मग आणि ते ना थोडं रिझल्ट पर्यंत राहतं सुद्धा. माझं पण तसं झालं की ते रिझल्ट पर्यंत थोडंसं ते एक अँक्शियसनेस राहून गेलेलं. बट देन लाईक आय वुड अगेन सजेस्ट की लाईक तुम्ही तुमचा बेस्ट द्या आणि नंतर मग जस्ट लीव इट ऑन दोज लाईक पॅनल मेंबर्स. इफ यू आर दॅट मच कॉन्फिडंट, त्यांना जर तेवढं दिसलं असेल तुमच्यामध्ये तर दे विल डेफिनेटली सिलेक्ट यू. त्याच्यात जास्त स्ट्रेस वगैरे घेऊ नका, नॉर्मल जा. हो, आणि इट इज क्वाईट नॅचरल तुम्ही त्या इंटरव्ह्यूच्या बाहेर आल्यावर की तुम्हाला वाटणं की आपण चांगलं केलंय की नाही, डाऊट्स येणं. राईट. जनरली तुम्ही जे इंटरव्ह्यू मध्ये जाता तेव्हा इंटरव्ह्यूवर हा पण क्वेश्चन एक विचारू शकतात की तुम्ही जे एसे रायटिंग केलेली आहेत तर त्याच्यामध्ये टॉपिक्स वेगळे होते, तर तुम्ही एक टॉपिक सपोज चूज केला तर त्या टॉपिकवरती पण क्वेश्चन जनरली रूममध्ये विचारू शकतात. तर तुमच्या बाबतीत पण असं काय झालं होतं का? हो, तर आम्हाला 3 एसेज विचारलेले. आता त्याच्यामधलं एक मित्राबद्दल होतं, म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन असं एक यंत्रणा आहे. ती ज्यावेळी जस्ट इंट्रोड्यूस झालेली, म्हणजे नवीन फॉर्म होऊन आपल्याकडे सुरू होणार होती, तर त्याच्याबद्दल एक एसे होता. आणि अजून एक होता की व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन दिस फेलोशिप. तर मग त्याच्यावरती बेस्ड मला मित्राबद्दल असा क्वेश्चन आला की मित्राचे करंट CEO कोण आहेत. आणि नंतर मग त्यांनी हे विचारलेलं की विल मित्रा, आता नीती आयोगचं ते बेसिकली एक नीती आयोगचा फॉर्मॅट फॉलो करतं मित्र. ओके. तर मग विल इट बी सक्सेसफुल इन महाराष्ट्र, तुमचं ओपिनियन काय आहे असं त्यांनी विचारलेलं मला. आणि मग ते फेलोशिप बद्दल एक क्वेश्चन विचारलेलं की व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन. त्याच्याबद्दल त्यांनी मला विचारलं की व्हॉट इज द एक्झॅक्ट पर्पज, म्हणजे तुम्ही का जॉईन करावं असं वाटतंय तुम्हाला, आणि विल यू बी एबल टू जस्टिफाय युअर सेल्फ त्या इन द फेलोशिप. असे 2 क्वेश्चन्स तरी आठवत आहेत त्यांनी विचारलेले. जनरली जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जातो तेव्हा एक बट ऑबियस क्वेश्चन आहे पहिलाच, मला वाटतं की व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन दिस फेलोशिप. येस. त्याचं आन्सर कसं दिलं पाहिजे स्टुडंटने? तुम्हाला काय वाटतं की काय डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल? आता अगेन इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअलच तसं, पण त्याच्यामध्ये अगेन ॲज आय सेड अँड आय वुड लाईक टू एम्फसाइज अगेन की तुम्हाला एक सोशल वेलफेअरचा तुमचा एक अँगल दिसला पाहिजे की तुम्ही यू ऑल आर रेडी टू डू समथिंग फॉर द सोसायटी. अँड एस्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ग्रासरूट लेवलवरती डेव्हलपमेंट होतं त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं असं वाटतंय. आणि यू ऑलरेडी हॅव डन समथिंग, असं नॉट नेसेसरी डन समथिंग, बट देन असं तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊ शकतात की तुम्ही असं तुमच्या डेली लाईफमध्ये किंवा तुमच्या
जे रेफरन्स वगैरे देऊ शकता. हां, जे तुम्ही काम केलंय त्याच्यामध्ये काही असं काही सोशल वेलफेअरसाठी काम केलंय का? सो ते जर दिसून आलं तर ते एक ॲडेड ॲडव्हान्टेज राहील. ॲडेड ॲडव्हान्टेज डेफिनेटली. येस. सपोज इन केस तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये गेलात, तुम्ही व्यवस्थित इंटरव्ह्यू दिला पण बाय अनफॉर्च्युनेटली तुमचं सिलेक्शन झालं नाही. तर त्या टायमाला तुम्हाला काय करायला पाहिजे? किंवा तुमच्या मनामध्ये प्लॅन बी पाहिजे का? कसं आहे, तुम्ही तुमचा ऑनगोईंग जॉब असेल तो सोडून तुम्ही फेलोशिपसाठी प्रिपरेशन करत असाल आणि इकडे येत असाल, तर तर त्या टायमाला तुमचं काय थॉट प्रोसेस पाहिजे, की बाबा ठीक आहे, नाही झालं तर मी काय करू शकतो? राईट. सो आता आय फील ऑल सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंट्स विल रिलेट विथ दिस. म्हणजे राईट. त्यावेळी ज्यावेळी पण आपण प्रिपरेशन करतो त्यावेळी एक प्लॅन बी रेडी असतो. Always. असं इट शुड बी देअर. आणि आय बिलीव्ह बिकॉज यू आर पुटिंग समथिंग ग्रेटर ॲट स्टेक फॉर समथिंग मच ग्रेटर. राईट. सो देन मग तुमच्याकडे प्लॅन बी असणं इज ऑलवेज इम्पॉर्टंट. आता माझं असं होतं की जर माझं सिलेक्शन अनफॉर्च्युनेटली झालं नसतं तर आय एम अ लॉयर, तर मग आय वुड हॅव गॉन बॅक टू लॉ आणि माझं प्रॅक्टिस चालू केली चालू असते केलं मी. असतं. आणि त्यावेळी पण म्हणजे आय वॉज इन गव्हर्नमेंट लॉ कॉलेज त्यावेळी. सो देन मग इट वुड हॅव बीन इझियर फॉर मी. बट देन सिन्स दिस हॅपन्ड मग असं झालं की लाईक इट ओपन डोअर्स टू पब्लिक पॉलिसी ऑल्सो. सो देन Right. बट बॅकअप प्लॅन तर होता की आपल्या फील्डला परत जायचं. मला असं वाटतंय, दिसून येतंय की ह्या ज्या इंटरव्ह्यूमध्ये मला समजलं पॉडकास्टमध्ये, की तुम्हाला तुमच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी माहिती पाहिजेत. सेकंड थिंग, की तुम्ही जो एसे रिलेर आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजेत. थर्ड थिंग, तुम्ही जे करंट अफेअर महाराष्ट्राबद्दल थोडंसं तुम्हाला माहीत पाहिजे. सध्या काय हॉट टॉपिक्स आहेत महाराष्ट्रामध्ये ते थोडं त्याच्यावर नॉलेज पाहिजे. स्कीम्सबद्दल थोडं नॉलेज पाहिजे. आणि तुमचं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, जे पण तुम्ही बीटेक, BSc, बॅचलर जे पण केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज पाहिजे. त्याच्याबद्दल थोडं क्वेश्चन विचारतात. ओव्हरऑल तुम्ही 60 to 70 to 80% जरी आन्सर दिले तर तुमचं सिलेक्शन गॅरंटीड आहे. बट ते सिलेक्शन गॅरंटीड तेव्हाच होईल जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स असेल. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही रेफरन्स देत असाल, तुम्ही कुठे गावासाठी किंवा कुठच्या समाजासाठी काम केलेलं आहे, तर त्याच्यानुसार ते ॲडेड ॲडव्हान्टेज बनण्याचा प्रयत्न करेल. सो बेसिकली जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये आपण जातो तेव्हा आपलं फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असतं. येस. सो खूप मॅटर करतं. तुम्ही जेव्हा सामनेवाला दिसता इंटरव्ह्यूवरला लगेच लवकर, तर तुमचं ड्रेसिंग सेन्स कसा पाहिजे, तुमचं बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, ही खूप मॅटर करते. तर त्याच्यावर तुमचं काय थॉट आहे? राईट. ते बेसिकली दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅसेट आय बिलीव्ह. आणि तुमचं जे कंपोजर आहे, तुम्ही ज्यावेळी बोलतात, तुमचं जे पेस आहे, तुम्ही कुठले वर्ड्स वापरतात, हाऊ लाईक क्रिस्प आर दे, दॅट मॅटर्स अ लॉट. आणि तुमची लाईक बॉडी लँग्वेज, हाऊ आर यू युझिंग युअर बॉडी टू एक्सप्रेस युअर सेल्फ वाईल स्पीकिंग विथ द इंटरव्ह्यूअर, ते खूप मॅटर करतं. आणि लाईक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम ऑल्सो टू नो दॅट यू कॅन ॲक्च्युली गो ऑन द ग्राउंड. आणि जे ग्राउंड रियालिटीज आहेत ते फेस करताना यू कॅन वर्क विथ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑर द CO ZP. राईट. So then for that to know, they want you to basically be that confident about yourself. आणि ते तुमच्या ड्रेसिंग सेन्स वरून पण एक सॉर्ट ऑफ समजून आयडिया जातं. येऊन जाते. सो कमिंग टू दी लास्ट क्वेश्चन, लाईक तुम्हाला काय फायनल मेसेज द्यायचा आहे ॲस्पायरंटला जे आता सध्या इंटरव्ह्यूची तयारी करतात त्यांच्यासाठी? सो आय फील आता बऱ्यापैकी आपण टॉपिक्स तर कव्हर केले की जे विचारू शकतात पॅनल मेंबर्स. राईट. बट देन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू नीड टू बी युअर सेल्फ, बी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ आणि अबाउट युअर एबिलिटीज ऑल्सो. आणि काही नाही, एकदा तिकडे गेलं तर इंटरव्ह्यू छान होतो, काही प्रॉब्लेम नाही. दे मेक यू फील व्हेरी कम्फर्टेबल ऑल्सो. अँड जस्ट बी व्हेरी हंबल, थोडंसं कंपॅशनेट असं असलेलं बरं असतं. आणि बाकीचं डोंट टेक एवढं जास्त स्ट्रेस घ्यायची पण गरज नाही. वन्स यू आर आउट, फॉरगेट अबाउट इट. डोंट जज युअर सेल्फ बेस्ड ऑन की कसा गेला इंटरव्ह्यू, काय गेला इंटरव्ह्यू. जो रिझल्ट येईल तो येईल. जस्ट बिलीव्ह इन युअर एबिलिटीज अँड युअर सेल्फ. आय वुड से दॅट शेवटचा मेसेज. सो या मॅमनी सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच मॅम फॉर युअर time and guidance to this aspirant for the interview preparation. Thank you so much. थँक्यू.